मित्रांनो, या ठिकाणी 1 पासून तर 100 पर्यंत मी 1 पासून तर 100 पर्यंतचे अंक लिहिलेले आहेत. याच्यात तुम्हाला दिसत असेल की काही अंक मी हे लाल रंगाने लाल शाईने लिहिले आहेत आणि काही हे काळ्या शाईने लिहिलेली आहेत. ठीक आहे. तर यावरूनच आपल्याला मूळ संख्या हा मुद्दा समजून घ्यायचा आहे. यावरूनच आपण काय करूया, मूळ संख्या समजून घेऊया. तर सम आणि विषम समजले असतील, ज्यांना समजलं नाही त्यांनी पण इकडं म्हणजे समजलं तर आहेच आपल्याला. ठीक आहे. एक वेळेस इकडे चक्कर आपण एक डोळा नजर मारूया. तर हे जे 2 2 2 2 2 2 शेवटी 2 2 दिसतोय, 4 4 4 4 6 8 10 म्हणजे शेवटी 0 दिसतोय. त्या सगळ्या संख्या काय आल्या, समसंख्या आल्या. त्यानंतर आपल्याला पुरती वळायचं आहे. मग विषम कुठल्या आल्या, हे बघा, 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 या पद्धतीने सगळ्या संख्या अल्टरनेटिव्ह म्हणजे एक ही संख्या एक ती संख्या अशा पद्धतीने आपल्याला सम विषम मिळत असतात. तर आता पुढे वळूया आपण आपल्या मेन मुद्द्याकडे, तो आहे मूळ संख्या. तर मूळ संख्येची एकदम सरळ आणि सोपी व्याख्या आहे. काय म्हणतात मूळ संख्या, काय म्हणतात, ज्या संख्येला फक्त दोनच संख्येंनी भाग जातो, फक्त दोनच संख्येंनी भाग जातो. मग कोणत्या दोन संख्या, तर त्या दोन संख्या आहेत एक आणि ती स्वतः. एक आणि ती स्वतः म्हणजे कसं, समजा आपण इथं एक उदाहरण घेऊया. मी इथं घेतला 2. मी इथं काय घेतला, 2 घेतला. आता 2ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो ते आपण बघूया. आता आपणा सगळ्यांना माहिती आहे की एक या संख्येने कुठल्याही संख्येला भाग जातो. ठीक आहे. एक या संख्येने कुठल्याही संख्येला म्हणजे एक ही कोणत्याही संख्येला भागते. आणि दोनाला अजून कोण आहे, एक नंतर दोनाला फक्त दोनानेच भाग जातो. एक नंतर दोनाला कितीने भाग जातो, दोनानेच जातो. तसं समजा आपण 4 घेतला तर एक ही कुठल्याही संख्येला भागते, एक ही कुठल्याही संख्येला भागते म्हणून आपण इथं 1 घेतला. नंतर 4ला 2ने भाग जातो, 2 2 4, आणि त्यानंतर 4लाही 4ने भाग जातो. मग या ठिकाणी आपण जर का बघितलं तर इथं आपण ही जी आपली व्याख्या आहे मूळ संख्यांची की ज्या संख्येला फक्त दोनच संख्येनी भाग जातो, तर इथं किती आल्या, 1 2 3, इथं एकूण 3 संख्या झाल्या. मग हे आपल्या व्याख्येमध्ये बसतंय का, तर नाही बसत आहे. ठीक आहे. तर हे आपल्या व्याख्येमध्ये बसत नाही. किंवा समजा आपण 1 घेतला, आता एकाला पण कोणत्या कोणत्या संख्येने भागतात, एकाला तर एकाने भाग जातो म्हणजे कुठल्याही संख्येला एकाने भाग जातो. परत एकाला जर का आपण परत एकानेच भागितला म्हणजे पहिला तर आपण सगळ्यांचा घेतो, दुसरा तो बसणारच नाही कारण तो पण ऑलरेडी घेऊन ठेवलेला आहे. तर या पद्धतीने आपण या मूळ संख्येना समजू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या तक्त्यावरती यावं लागेल. आपणास दिसतोय हा तक्ता सगळा. तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे, आपली ही व्याख्या वापरून इथं 2 पद्धतीने अंक लिहिले आहेत. तर ते दोघं पद्धतीचे अंक आपण समजून घेऊया. तर ज्या संख्येना फक्त दोनच संख्येनी भाग जातो, तर मूळ संख्या, आणि मग त्या 2 संख्या असतात एक आणि ती स्वतः. अशा पद्धतीने आपल्या मूळ संख्या मिळत असतात. मग या ठिकाणी आपणा ज्या संख्या लाल शाहीमध्ये दिसत आहेत, ज्या संख्या लाल शाहीमध्ये दिसत आहेत त्या सगळ्या संख्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. त्या सगळ्या संख्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. मग आपणास हे देखील माहिती आहे की 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या आहेत 25. एकूण मूळ संख्या किती आहेत, एकूण मूळ संख्या आहेत 25. आणि हे देखील लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला परीक्षेमध्ये मूळ संख्येवर बरेचसे प्रश्न विचारले जातात. तर आपण बघूया मूळ संख्या किती आहेत. खरंच 25 आहेत का, तुम्ही बघू शकता या ठिकाणी लाल रंगाने लिहिलेल्या. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यात पहिली जी मूळ संख्या आहे ती 2 आहे, त्यानंतर 3, नंतर 5 7 11
अशा पद्धतीने गेलो तर सगळ्यात शेवटची जी मूळ संख्या आहे ती आपल्याला मिळते 1 तर 100 मध्ये 97. सगळ्यात शेवटची मूळ संख्या कुठली मिळते आपल्याला? 97 ही मूळ संख्या मिळते. तर अशा एकूण ह्या 25 संख्या आहेत, मोजू शकतात आणि लक्षातही ठेवायच्या तोंडपाठ असल्या पाहिजे आपल्या संख्या. तोंडपाठ ठेवायची पण गरज नाहीये. आपण जर का ह्या तक्त्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर आपणास समजेल की नेमकी मूळ संख्या ह्या असतात कशा किंवा कुठल्या कुठल्या मूळ संख्या येतात. तर बघा 2 आहे, 3 आहे, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 31 नंतर 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. तर अशा ह्या एकूण 25 संख्या आहे. जर का आपण पुन्हा एकदा ह्या बॉक्सकडे बघितला तर आपल्याला लक्षात येईल की 2 म्हणजेच काय की 2 ही एकमेव मूळ संख्या आहे. 2 ही काय आहे? एकमेव मूळ संख्या आहे. कुठली मूळ संख्या? सममूळ संख्या. कुठली मूळ संख्या? सममूळ संख्या आहे 2. ठीक आहे. त्यानंतर कुठलीही समसंख्या ही मूळ संख्या नाही. त्यानंतर 3च्या याच्यात येऊया. 3, 13, 23, 43, 53, 73, 83 म्हणजे याचा सुटला कोण? 33 सुटला, 11 त्रिक 33, ओके, 63 सुटला, 93 सुटला. बाकी सगळे ज्यांचा शेवट 3 आहे त्या सगळ्या संख्या आहेत. नंतर 5च्या याच्यात येऊया. 4 मध्ये तर येणार नाही कारण सगळ्याच्या सगळ्या समसंख्या आहेत. त्यानंतर 5त येऊया. 5 नंतर कुठलीही संख्येचा एकक स्थानी 5 नाही. म्हणजे आपल्याला जर का कोणी विचारलं की 65 ही मूळ संख्या आहे का? नाही. का? कारण त्याच्या शेवटी 5 आहे आणि इथं आपला रूल किंवा आपला टेबलमध्ये बघितल्याप्रमाणे आपल्याला लगेच लक्षात येतं की ही मूळ संख्या नाही. त्यानंतर 6 बघा, एकक स्थानी 6 असलेली कुठलीही संख्या मूळ संख्या नाही. त्यानंतर 7च्या टेबलमध्ये आलो. 7च बघा, 7, 17, 37, 47, 67 आणि 97 आणि शेवटची संख्या जी आहे 91 तर 100 मध्ये ती 97 आहे. शेवटी 7 आहे. तर या पद्धतीने देखील आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आहे पुढं 8 ती पण येणार नाही आणि 10च्या याच्यातली 10च्या मल्टिपल्समध्ये एकही संख्या येणार नाही. म्हणजे संख्या कुठल्या येत आहेत? 9 मध्ये पण बघा, 9 मध्ये 19, 29, 59, 79, 89 या मूळ संख्या येतात. तर अशा पद्धतीने आपल्याला या मूळ संख्या समजून घ्यायच्या आहेत. तर अजून यानंतर जी मूळ संख्येवर आपल्याला प्रश्न नेहमी विचारले जातात तर ते नेमकी येतात कुठली? तर आपल्याला मूळ संख्येवर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते आपल्याला माहीत असण्यासाठी आपल्याला हा तक्ता माहीत असणं पाहिजे. माहीत ठेवण्यासाठी काही पाठ करायची किंवा रटण्याची गरज नाही आहे. थोडं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजायला सोप्या होतात. तर बघा 1 तर 10 मध्ये जे मूळ संख्या आहेत त्या आहेत 2, 3, 5, 7 अशा एकूण 4 मूळ संख्या आहेत. नंतर 11 ते 20 मध्ये आहे 11, 13, 17, 19 अशा 4 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 21 तर 30 मध्ये 23 आणि 29 अशा 2 मूळ संख्या आहेत. त्यानंतर बाळांनो 31 तर 40 मध्ये 2 मूळ संख्या आहेत त्या आहेत 31 आणि 37. नंतर 41 तर 50 मधल्या ज्या मूळ संख्या आहेत त्या आहेत आपल्या 41, 43, 47 अशा 3. नंतर 51 ते 60 मध्ये 53, 59 अशा 2 मूळ संख्या आहेत. 61 तर 70 मध्ये 61 आणि 67 अशा 2 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 71 तर 80 मध्ये 71, 73, 79 अशा 3 मूळ संख्या आहेत. 81 तर 90 मध्ये 83, 89 अशा 2 मूळ संख्या आहे. आणि 91 तर 100 मध्ये 97 ही एक मूळ संख्या आहे. तर अशा पद्धतीने एकूण हे 25 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. तर बघा इकडं आपण समजू शकतो की इथं बघा शेवटी 1, 3, 7, 1, 3, 7, 1, 3 या ठिकाणी 9 आहे. बाकी इथं बघा 3, 9, 3, 9, 1, 7, 1, 7. तर सेम पॅटर्न आहे. लक्षात ठेवण्यासाठी आपण खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. शेवटची जी मूळ संख्या आहे 1 तर 100 मध्ये ती आहे 97. तर अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत. कुठं?
1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. मग उरल्या किती संख्या? 75 संख्या. उरल्या किती संख्या? 75 संख्या. तर यासाठी आपल्याला पुढचा मुद्दा बघावा लागेल. तर आपण मूळ संख्या ही संकल्पना समजून घेतली, त्याच्यावर बरेचसे प्रश्न असतात. आणि नंतर आहे संयुक्त संख्या. मग संयुक्त संख्या म्हणजे काय की मूळ संख्येमध्ये जसं ज्या संख्येंना फक्त दोनच संख्येंनी भाग जातो, दोन संख्येंनी भाग जातो, तर मूळ संख्या होत्या. तर मग संयुक्त संख्या कुठल्या की ज्या संख्येला दोनापेक्षा जास्त संख्येंनी भाग जातो, तर त्या सगळ्या संख्या कुठल्या संख्या आहेत? संयुक्त संख्या आल्यात. त्या सगळ्या संख्या कुठल्या आल्यात मित्रांनो? संयुक्त संख्या आल्यात. मग बघा 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. मग उरल्या किती संख्या? 75 संख्या. उरल्या किती संख्या? 75 संख्या. त्या 75 संख्येपैकी एक ही अशी संख्या आहे की जी मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. बरोबर. मग ती मूळ मध्ये पण येणार नाही, संयुक्त मध्ये पण येणार नाहीत. मग उरल्या किती संख्या? 74 संख्या उरल्यात. उरल्या किती संख्या? 74 संख्या उरल्यात. तर एकूण 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत. किती आहेत? 74 संयुक्त संख्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या 4 संख्यांवर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे. तर मित्रांनो, जे मूळ संख्या ज्या असतात, तर मूळ संख्यांमध्येही अजून आपल्याला 2 पद्धतीने मूळ संख्या समजून घ्याव्या लागतात. तर पहिला जो प्रकार आहे तो आहे आपला जोड मूळ संख्या. पहिला प्रकार काय आहे? जोड मूळ संख्या. म्हणजे काय की तर ज्या संख्या जोडून आलेली असतात, जोडून म्हणजे जोडीने आलेली असतात, तर त्या संख्यांना आपण काय म्हणतो? जोड मूळ संख्या म्हणतो. आणि त्या संख्यांमध्ये जो फरक असतो तर तो फरक कितीचा असतो? 2चा असतो. फरक 2चा म्हणजे त्यांची जी वजाबाकी असते, त्यांची वजाबाकी किती येते? 2 येते. मग अशा आपल्याला या तक्त्यामध्ये बऱ्याचशा संख्या बघायला मिळतील. बघा 3, 5. आता तुम्ही म्हणा की 2 आणि 3 तर जवळजवळ आली, परंतु त्यांच्यातला जो फरक आहे तो 2चा नाही. तर आपल्याला तेच अपेक्षित आहे की ज्या मूळ संख्यांच्या जोड्यातील संख्यांमध्ये 2चा फरक असेल, तर अशा 2चा फरक असलेल्या मूळ संख्येंना आपण जोड मूळ संख्या म्हणतो. की जसं बघा 3 आणि 5, 5 मधून 3 गेलेत 2. 5 आणि 7, 7 मधून 5 गेलेत 2. नंतर बघा 11, 13, 13 मधून 11 गेलेत 2. त्यानंतर 17, 19, 19 मधून 17 गेलीत 2. तर बघा या पद्धतीने आपल्याला येतात. बघा 29 आणि 31, 29 आणि 31 किंवा सोपं त्यांच्यामध्ये एक संख्या असली पाहिजे. त्यानंतर कंटिन्यू या पद्धतीने त्या संख्या येत असतील तर आपण त्या संख्येला काय म्हणतो? जोड मूळ संख्या म्हणतो. जसे की बघा इथं 41 आणि 43. त्यानंतर कुठं आहे? 59, 61. त्यानंतर बघा 71, 73. तर अशा पद्धतीने आपल्याला जोड मूळ संख्या मिळतात. आणि आपणास माहीत असलं पाहिजे की 1 ते 100 मध्ये एकूण 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. म्हणजे 8 जोड मूळ संख्यांच्या जोड्या 8 जोड मूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला बघायला मिळतात. हा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. तर हा आपला पहिला प्रकार आला. त्याच्यात एकूण आपल्याला 8 जोड्या मिळाल्या. तर 8 जोड्या इथं आपल्याला दिले आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकतात. त्यानंतरचा जो पुढचा प्रकार आहे याच्यातला उपप्रकार घेऊया आपण. त्या म्हणता आपण त्याला सहमूळ संख्या. काय म्हणतात ते? सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय की ज्या 2 संख्येंना आपण जर का त्यांचे भागाकार किंवा त्यांना भाग जाणाऱ्या संख्या घेतल्या, तर त्याच्यामध्ये फक्त एक ही एकच संख्या सामायिक अवयव असतो. काय असतो? सामायिक अवयव असतो. म्हणजे फक्त त्या संख्येंना
एकानेच भाग जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येनी भाग जात नाही. त्याच्यातला जो कॉमन फॅक्टर असतो तो फक्त एकच असतो. जशी की दोन क्रमवार संख्या घेतल्या, समजा 2 आणि 3 घेतला. 2 आणि 3 कुठल्या संख्येने भाग जातो, कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, तर आपणास माहिती आहे की 2 आणि 3 फक्त एकाने भाग जातो. समजा तुम्हाला वाटत असेल ही लहान संख्या घेतली, आपण काय करूया, 8 आणि 9 घेऊया. 8 आणि 9 घेऊया. तर 8ला भाग जाणारी संख्या बघा कोण आहे, 1 आहे, 2 आहे, 4 आहे आणि 8 आहे. ठीक आहे. आणि त्या पद्धतीनेच आपण 9ला भाग जाणारी संख्या बघूया, 1 आहे, 3 आहे, 9 आहे. मग दोघांना कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, दोघांमध्ये फक्त एक ही संख्या कॉमन संख्या आहेत. त्यामुळे आपण अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आणि क्रमवार येणाऱ्या दोन संख्या हे काय असतात, सहमूळ संख्यांच्या जोड्या असतात.